जनार्दन जो कोई ध्याए, स्वामी जनार्दन जो कोई ध्याए।
बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. तोडूनी दुःखाचा घाट, तोडूनी दुःखाचा घाट. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. काम क्रोधाचे महावृक्ष ते क्षणीच एका तोडाया. मत्सराचे अनलोभाचे ते विषमाठही फोडाया. काम क्रोधाचे महावृक्ष ते क्षणीच एका तोडाया. मत्सराचे अनलोभाचे ते विषमाठही फोडाया. विश्वच आपुले गाव मानुनी, विश्वच आपुले गाव मानुनी. भक्तीची ही वाट. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. समाजाने या विरोध केला तरी न बाबा डगमगले. प्रगट होऊनी स्वामी जनार्दन दिव्य ज्योती समझगमगले. समाजाने या विरोध केला तरी न बाबा डगमगले. प्रगट होऊनी स्वामी जनार्दन दिव्य ज्योती समझगमगले. भेदुनी रंकनी राव फोडली, भेदुनी रंकनी राव फोडली. विषमतेची पाठ. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. याचक मी मज स्फूर्ती देई कीर्ती तुमची वर्णाया. तव भक्तीचे हरित द्यावे वाळलेल्या पर्णाया. याचक मी मज स्फूर्ती देई कीर्ती तुमची वर्णाया. तव भक्तीचे हरित द्यावे वाळलेल्या पर्णाया. भक्तिभाव तो मिळू द्या मजला, भक्तिभाव तो मिळू द्या मजला. यथार्थतेशी गाठ. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. तोडूनी दुःखाचा घाट, तोडूनी दुःखाचा घाट. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट.
मेरा ये मन स्वामी जनार्दन जय जनार्दन बोले मेरा ये मन स्वामी जनार्दन जय जनार्दन मेरा मन मेरा मन मेरा मन मेरा मन बोले मेरा ये मन स्वामी जनार्दन जय जनार्दन स्वामी जनार्दन जय जनार्दन स्वामी जनार्दन जय जनार्दन कोई और नाम ना मुझको याद रहे स्वामी याद हो जीवन आबाद रहे कोई और नाम ना मुझको याद रहे स्वामी याद हो जीवन आबाद रहे जीवन आबाद रहे जीवन आबाद रहे बोले मेरा ये मन स्वामी जनार्दन जय जनार्दन मेरा मन मेरा मन मेरा मन मेरा मन बोले मेरा ये मन स्वामी जनार्दन जय जनार्दन स्वामी जनार्दन जय जनार्दन स्वामी जनार्दन जय जनार्दन इसके रंग में ये चुनरी रंग जाए कोई और होना संग इसका ये संग रहे इसके रंग में ये चुनरी रंग जाए कोई और होना संग इसका ये संग रहे इसका ये संग रहे इसका ये संग रहे बोले मेरा ये मन स्वामी जनार्दन जय जनार्दन मेरा मन मेरा मन मेरा मन मेरा मन बोले मेरा ये मन स्वामी जनार्दन पैठण हा जो दिंडी सोहळा आहे या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं बाबांची पालखी आणि चांदीचा रथही या ठिकाणी आलेला आहे. मी रिठी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी पुढील पूजनासाठी त्यामध्ये सर्वप्रथम पालखी पूजन या ठिकाणी संपन्न होईल. पालखी पूजनासाठी मी विनंती करेल भाऊसाहेब बाबाजी रिठे, श्री कडुबा असांडू पाटील रोडे, श्री साहेबराव पाटील कदम आणि जनार्दन शेलार या भाविकांना मी विनंती करेल की त्यांनी बाबांच्या पवित्र पालखीच्या पूजनासाठी समोर यायचं आहे. त्याचप्रमाणे लगेच बाबांचा जो चांदीचा रथ या दिंडीच्या निमित्तानं या ठिकाणी आहे त्या रथाचंही पूजन बाबाजींच्या पालखीचं आणि चांदीच्या रथाचं पूजन संपन्न होतंय. सुंदर भक्तिगीत आपण या ठिकाणी सर्वांनी हात वर करा. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. नैनी बघता अपाट दिसते नैनी बघता अपाट दिसते स्वामींची मूर्ती बाबांची मूर्ती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. सर्वांनी टाळी वाजवा.
गुरु शिष्याचे नाते आपुले जन्म जन्मीचा शिक्का जन्म जन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्धर आमचा पक्का निर्धर आमचा पक्का निर्धर आमचा पक्का गुरु शिष्याचे नाते आपुले जन्म जन्मीचा शिक्का जन्म जन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्धर आमचा पक्का निर्धर आमचा पक्का फाटल कपडा बदलून येती फाटल कपडा बदलून येत भक्त आशा करते भक्त आशा करते जनार्दन स्वामींची मूर्ती अनुभव आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अनुभव आहे या जगती पालखीचं पूजन संपन्न होतंय सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा चांदीच्या रथाचं पूजन संपन्न होतंय भक्त गणांवर शिष्य गणांवर केवळ तुमची सत्ता केवळ तुमची सत्ता परधन परस्त्रियांना उपदेश करते भक्ता उपदेश करते हो आहे या जगती निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय धन्यवाद. या ठिकाणी बाबांच्या पालखीचं पूजन आणि बाबांच्या चांदीच्या रथाचं पूजन या ठिकाणी संपन्न झालं. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण बाबांच्या चरणी टाळ्यांचं पुष्प समर्पित करू. पुढे आपण संत पूजनाकडे या ठिकाणी जातोय. संत पूजनामध्ये या सर्वांनी संत आणि ब्रह्मन पूजन या ठिकाणी संपन्न करायचं आहे. हां, आणि पूजन करताना एकाने गंध लावा, एकाने वस्त्र टाका, एकाने हात टाका, एकाने प्रसाद द्या. तुम्ही 4-5 जण आहे तर त्याचप्रमाणे गुरुकुलचे जे विद्यार्थी आहे त्यांचंही पूजन लगेच संपन्न होईल. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी समोर यावं. धन्यवाद. संत पूजन आणि या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचं पूजन या ठिकाणी संपन्न होतं. छोटस अभंग आपण या ठिकाणी घेऊ. सर्वांनी हात वर करा. सर्वजण टाळ भोलेची पळीला नृत्य पवार, चला भोगले भाऊ, मगर नाना, कुंदे पाटील. आज विठे अण्णांच्या विनंतीनुसार किंवा विठे अण्णांच्या प्रेमानुसार या ठिकाणी अनेक ज्येष्ठ गुरुबंधू उपस्थित आहेत. बाबांची अमृतवाणी, बाबांचं प्रवचन या ठिकाणी श्रवण करायचं आहे. तो आहे तोपर्यंत एक भजन या ठिकाणी आपण रोशनजींच्या मुखातून श्रवण करू. विठे अण्णांच्या माता पित्यांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. सुंदर भक्तिगीत आपण या ठिकाणी घेऊ. सर्वजण आई माझी मायेचा सागर दिला तेने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने ओलात अनरकडक त्या रानात राहिली समाजासाठी आई कष्टाच्या घामात राहिली समाजासाठी आई कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुटविले काठचे तास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. आईचं महत्व सांगणारं गीत आहे. सर्वांनी टाळी वाजवा. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेल. आई बाबाजी पाशी तुला जन्म जन्मी मागेन. आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आधार. अण्णांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी होत आहे. आदरणीय श्री रवींद्र बापू आवारे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली उद्योग समूहाचे मालक ते आहेत. त्यांचं पूजन या ठिकाणी देणारे गिऱ्हाईक या ठिकाणी असताना सुद्धा फक्त आणि फक्त बाबांची सेवा अण्णा करतायत म्हणून अण्णांनाच ते घर द्यायचं असा निर्धार त्यांनी केला आणि पैशाकडे न पाहता श्रद्धेकडे पाहिलं आणि या ठिकाणी अण्णांना त्यांनी ते घर दिलं. मी विनंती करेल बाबाजींच्या पूजनासाठी श्री मनोहर भैरूनाथ रिठे, श्री जनार्दन परशुराम रिठे, मच्छिंद्र भैरूनाथ रिठे, शिवचंद्र जनार्दन रिठे आणि करण मच्छिंद्र रिठे या रिठे परिवाराला मी विनंती करतो बाबांच्या पूजनासाठी त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. तबला इथून पुढे बाबाजींच्या सत्संगात दिसेल. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहून आपण पावली खेळून भक्ती गीतात आनंद या ठिकाणी घेऊयात. सर्वांनी जागेवर उभं राहा. सर्वांनी हात वर करा. सर्व थोर संत जनार्दन, थोर संत जनार्दन, सद्गुरु 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 जनार्दन. गोर गरिबांसाठी केले जीवाचे रान, गोर गरिबांसाठी सद्गुरु जनार्दन. सर्वांनी पावली खेळा सर्वजण. हा हा पूजन जप तप अनुष्ठान भक्तिभावी पूजन, जप तप अनुष्ठान भक्तिभावी पूजन. करती भक्त, करती भक्त, करती भक्त सारे तुम्हा कोटि कोटि वंदन, करती भक्त सारे तुम्हा कोटि कोटि वंदन. थोर संत जनार्दन, सद्गुरु जनार्दन. भक्त हजार भक्त लाख भक्त बजाज मध्ये. सर्वांनी हात वर करा. आज झाले हो गोळा हजार भक्त बिरुळाला, आज झाले हो गोळा थोर संत जनार्दन, जनार्दन. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बाबाजींचं पूजन संपन्न झालेलं आहे. सर्वांनी दोन्ही हात वर करा. सर्वजण बाबाजींचं पूजन संपन्न झाल्याबद्दल एकदा जोरदार अण्णा त्यांच्या परिवाराला या ठिकाणी तो आशीर्वाद म्हणून दिलेला आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा आणि सर्वांना जय बाबाजी. शांत चित्तेने आपण खाली बसून बाबाजींचा सत्संग 13 मेरा अफसाना आणि याच्या पलीकडे म्हणतो मेरी दिल की है दुआ है कभी दूर तू न जाहे तेरे बिना हो.
समस्त सावरकर कॉलनी आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी आहेत आणि सुंदर रांगोळी सडा टाकून आपल्या नीलकंठाय शंभवे सर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव ईश्वरहरी सत्यं जनार्दन ओं सोनारायणं चैवनेकम् अष्टकं नाम शुभम् केशव कृष्णनाथाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुरपाद मंत्रं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्यं सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति तुम्हेव शरणं मम तस्मात् कामं रक्ष रक्ष महेश्वरा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वात्र साधिके नारायण नमोस्तुते गोड तुझे नाम गोड तुझे नाम गोड तुझे रूप असे गोड बघा ते सर्वात श्रेष्ठ आणि महत्वाचं नमस्कार आपल्याला या ठिकाणी करायचे किती बघा गोड आहे देवाचं नाव ते अमृतावणी गोड अमृतावणी गोड नाम तुझे देवा अमृतावणी गोड नाम जगा अमृतापेक्षा काय श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा गोड बघा काही भगवंताचं नाम आहे या भगवंत कोणाला म्हटलं जातं गुरु वासंत टोळीचा राजा गुरु गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विना देव नाही तुझ्या पाहता त्रिलोकी गुरु विने देव मोठा म्हणून तो करंट नसेल म्हणून आपण या ठिकाणी वीर सावरकरून गेले कारण सावरकर नगर वर का त्याचा उल्लेख झाला की आणि म्हणून आपला आवाज किती बुलंद आणि हृदयपूर्वक असला पाहिजे की कारण म्हटलं जातं जेव्हा बेबीचा देड तुटे तेव्हा पाठवून भेटे देव काय बाजारात भाजीपाला नाही सर्वात खातावा सर्व बघा सर्व पुरुष बाबा बरोबर मध्ये बरं का आणि पाठी मागून महिलांचा आवाज आपल्याला बघायचा राहा भाऊ आता कोणाचा आवाज महिलांचा आवाज मोठा का पुरुषांचा लक्षात कारण कलियुग स्पर्धेचं योग आहे तसं कोणती स्पर्धा तर जगामध्ये कोण बनेगा करोडपती कोण बनेगा करोडपती स्पर्धा चालली मग आपली स्पर्धा या 20 तालुक्यामध्ये कोणती चालू आहे बघा नामस्मरण स्पर्धा आपण या ठिकाणी करूया हां तो सर्व पुरुषांनी वर हात करा बाबा समेत आपण सर्वजण एक सुरात एका तालात बघा म्हणायचं त्यानंतर पाठी बघून माता हां हो ऐका हां हो ऐका शाबास हो आपल्याला वेळ फार कमी आहे कारण बापराचं काम झालं बट्टी दालबट्टी आणि गुळाचा मुशिरावर लापसी नगर आता सावरकर नगर छत्रपती संभाजी नगर शहर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्हा असं या सावरकर नगरामध्ये श्री संत एकनाथ महाराज नाथ षष्ठी बघा त्या ठिकाणी म्हटलं जातं की ज्या पर्वकावर 6 घटना बघा किती घडल्या एकाच पर्वकालावर 6 घटना घडल्या त्याला मला नाथ षष्ठी अशा नाथ षष्ठीच्या स्वामीमताने पैठणी उद्याच्या पर्वकालावर लाखो भाई बघा दर्शनासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यासाठी हा संपूर्ण दिंडीचा सोहळा मेळा पैठणकडे बघा काय आहेत या ठिकाणी आता वारचा करीत जात आहेत जात असताना सर स्पीड ब्रेकर जर ब्रेकर स्पीड ब्रेकर लागल्यामध्ये बघा काही कमेंट किती हुशार असताना औचित्य कसं साधायचं होतं
बुद्धिमत्ता असते, बुद्धिमत्ता कोणता बघा वेळ साधायची अवधूत कामात काम काही म्हणा रामराम त्या अनुषंगाने आता तो माझ्या पलोकाला साधला माझ्या पंचमीच्या पलोकाला या ठिकाणी आणायचे चिरंजीव नाव काय हां शिवचंद्र. हां शिवचंद्र ज्यांनी या ठिकाणी समाजसेवेसाठी काही उद्योग सुरू केले होते, उद्योग सुरू करतात आणि त्या उद्योगाचा काही शुभारंभ आणि ह्या गाळ्यामध्ये या गाळ्यामध्ये काय सांगणार हे गाळा कशासाठी उद्योगाच्या घरी देशी पाणी भरी असे जिनिसवरचा आपण आपल्या या सावरकरनगरमध्ये असताना ज्यांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी एकत्र असाल काय बघा आपण किती भाग्यवान आहोत. ह्या देशामध्ये आपल्या या जगामध्ये अनेक देश आहे मात्र त्या सर्व देशामध्ये एक असा देश आहे बघा त्या देशाला त्या जगाचं देवघर म्हणतात बघा. काय म्हणतात भाषा चीन आहे, जपान आहे, फ्रान्स आता ना युद्ध इराण इस्रायल युद्ध चालू असे अनेक देश आहेत. मात्र संपूर्ण जग जसं बंगल्यामध्ये आपलं देवघर असतं ना तसं आपले ज्योतिर्लिंग आहे तसं बघा संपूर्ण जगाचं देवघर म्हणजे कोणता देश आहे लक्षात द्या बरं का. भारत म्हणजे काय आहे संपूर्ण जगाचं देवघर. आणि देवघरामध्ये कोण राहतं मग राक्षस राहते का कोण राहतं लक्षात. अशा भारत म्हणजे देवघरात ते आपण सर्व किती भाग्यवान आहोत लक्षात घ्या. आता भारत देशात आपण राहतो मात्र भारत देशात अनेक राज्य वाटतं म्हणजे काय संतांची भूमी पावन भूमी. लक्षात घ्या. किती भाग्यवान आपण सर्व याचं बोलला तर या ठिकाणी आपण जरा विचार करू एक चर्चा बघा चर्चा संवाद आपण एकमेकांमध्ये करीत आहोत. किती भाग्यवान आपण लक्षात घ्या. महाराज संतांच्या प्रकारे बाबाजींनी त्याचं नामकरण केले त्याचप्रमाणे हनुमानजी आहेत विनयजी आहेत अशा अनेक दिवस राजस्थान बिगर संभाजीनगर या शहरामध्ये आहेत त्या परिसरामध्ये आहेत त्या देवतांनी वंदन करूया. या पवित्र भूमीला वंदन गोमातेला वंदन आणि या धन्वंतरी ठरणाच्या वर्ग या उद्घाटन पूजनाचा उद्घाटन समयी आपण सर्व उपस्थित आदर्श आहे. आताच आमचे बागल यांनी सुंदर असं प्रेमाचं गाव मित्र कसे असावे मित्राबद्दल कसा व्हा विचार केली कशा आणि सर्व मित्र त्याचप्रमाणे अनेक जसं यांचं वर्णन केलं ना ज्यांनी जागा की आता जागेची किंमत माहिती की लक्षात नाही तरीसुद्धा बघा काय विचार असं काय काय बघा म्हणजे किती आदर्श बघा ह्या कार्यक्रमामध्ये किती आदर्श जडलेले गेले म्हणजे जागासुद्धा कोणाला द्यावी लक्षात दिली असा सुंदर विचार. त्याचं नाव काय रवी म्हणजे सूर्याचं म्हणा सूर्यप्रकाश म्हणत असतो की रवी भाऊ ज्या टाळ्याचा रवी बघा. आज बघा विशेष आनंद बघा आमच्या मातावरी घरी भक्त दिंडीमध्ये सर्व उपस्थित आहे की वारकरी सर्वच या सर्वांचा गोळा आणि मेळा आणि सोहळा कार्यक्रम केली ज्या टाळीवर सर्वच उपस्थितांचा आपण अभिनंदन जसं आमची राजूभाऊ पवार केली तसं त्याचप्रमाणे आमची रिठ आणा की अशी अशोकराव जाधव की आणि आपले ठुबे ज्याचा हातात मागे नाही का सुंदरचा बंगल्याचं त्याचं पुजन पार पडलं तर बघा हां भाऊसाहेब झालं म्हणजे बघा बाबांना सन्मान का वाटतो की बाबा समक्ष बघा ही पहिले काय होती आणि आज काय द्यायला की नाही हे समक्ष बघा म्हणजे आपले माणसं मोठं झालं आनंद झाला बघा की नाही मग बाबा किती आनंद झाला का त्या आनंदात काही लक्ष म्हणून किती आनंद रे सांगू सद्गुरु राया किती आनंद रे सांगू सद्गुरु राया तुझ्या नामाची रे माई झुळझुळ गंगा तुझ्या नामाची रे माई झुळझुळ किती आनंद रे सांगू. बघा शेवटचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण बघा अनेक प्राणी जगावर जन्माला आले त्यामध्ये एक प्राणी कोणता माहिती आहे का राजहंस कोणता प्राणी आहे बघा राजहंस पण आहे राजहंस. मग राजहंसापुढे तुम्ही काय करा बघा तुम्ही काय करा एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र करा काय करा एकत्र ते भांडं
त्या राजहंसा समोर ठेवा. कोणतं भांडं? दूध आणि पाणी एकत्र केलेलं भांडं राजहंसाजवळ ठेवलं तर राजहंस काय करतो? राजहंस काय करतो? दूध खा, दूध और पाणी खा. ते मिक्सर झालेलं बघा दूध आणि पाणी, त्यातलं दूध एका बाजूला करतो आणि इकडं काय करतो? पाणी एका बाजूला साधलं. तसं बघा हे सर्व कोण जातीचे आहेत? कोण जातीचे? राजहंसा टाळीवाजला प्रश्न म्हणजे यांना कोणतं ज्ञान आहे? जरी पाप आणि पुण्य एकत्र असेल ना, पण पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय बरं का? या राजहंसाला काय कळलं आहे? पाप कशाने होतं, पुण्य कशाने होतं का, याचं ते इष्ट काय करतात ते अनालिसिस म्हणजे वेगळं करतात असतात. असे राजहंस जातीचे जर टाळ्यावर बरेचसे अभिनंदन होतात. आणि म्हणून आज या दिनीच्या निमित्ताने बाबांना असे आनंद वाटला या निमित्ताने आपण एकत्र होगा काही चर्चा संवाद का बाबांना प्रवचन येत नाही बरं लक्षात. आपला संवाद चालेल, चर्चा तर चर्चा एकमेकाशी गप्पा चालू. आणि म्हणून बघा एक सुंदर बघा मुद्दा दिला बाळा. या जग आता तुम्हाला सांगेल जगात किती जाती आहे? फक्त 2 जाती बाळा. आता 2 जातीमध्ये बघा तुम्हाला माहिती लक्षात घ्या. नास्तिक काय करतो? नेहमी बघा आस्तिकाला हिंदूत असतो बरं का. काय करत असतो? नास्तिक नेहमी आस्तिकाला हिंदूत असतो. एकदा असं काय झालं, एकदा काय झालं माहिती आहे का? एका ठिकाणी आस्तिकाची नास्तिक गाठ पडली. कोणाची गाठ पडली? आस्तिकाची नास्तिक गाठ. समजा जनार्दन भावाची समजा राजू उभं का, तुम्ही नास्तिकने पण उदाहरणार्थ गाठ दोघांची पटी कुणाची समजा जनार्दन भाऊ समजा आस्तिक राजू नास्तिक समजा उदाहरणार्थ खरं बोलू नाही. आता दोघांची गाठ पडली. गाठ पडल्यानंतर मग ते नास्तिक बघा म्हणजे राजू जनार्दन भाऊला काय म्हणायला लागले? अरे पण जनाभाऊ म्हणे तुम्ही लई देवाचं नाव घेत्या म्हणे, अनुष्ठान करत्या, धामधर्म करत्या, पूजा करत्या, आणि दिंड्या करता, देव विधी करत्या, विधी करत्या. आणि मग त्याने प्रश्न केला त्या नास्तिकाने कोणाला? आस्तिकाला काय प्रश्न केला? तुम्ही एवढे देव करताय म्हणे, एवढी देवाची पूजा करता, दानधर्म करता, एवढ्या दिंड्या तुम्ही देवासाठी करता म्हणे, मग तुमचा देव कुठे मला दाखवा. आहे की काय प्रश्न केला नास्तिकाने? राजाने काय प्रश्न केला? तुमचा देव कुठे मला दाखवा. आता जनार्दन त्याला खूप जशी काही बुद्धिमान बुद्धिमान यांनी विचार केला. नास्तिक जरा फारच हुशार दिसतो म्हणे. काही प्रश्न काय करायला आपल्याला? तुमचा देव कुठे दाखवा. मग आता नास्तिकाला आपण काय केलं म्हणजे काय केलं पाहिजे? सांगून उपयोग नाही, जरा प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल पण आपण पटवून दिलं पाहिजे. तर नास्तिकांनी शिवाय त्या प्रकाश पडायच्यावर राहणार नाही. मग जनार्दन बघा जनार्दनांनी काय केलं? त्यांच्या बाईचं नाव काय? हां उषाताई. उषाताईला आदेश दिला बघा. काय आदेश दिला? उषाताई म्हणे दुधाचा ग्लास आणा म्हणे. काय सांगितलं बघा? जनार्दन अण्णांनी सांगितलं म्हणे उषा त्यांच्या लक्ष्मीला म्हणे काय आणा? दुधाचा ग्लास आहे म्हणे. राजू आले ना आपल्याकडे जरा दूध आणा बघा. मग दूध बघा उषाताईने आणलं आणि आमच्या जन्मदानाकडे दुधाचा ग्लास दिला. जनार्दनाने काय केलं माहिती का? त्या नास्तिक करता राजा भाऊ समोर बघा तो काय केला? तो दुधाचा ग्लास काय केला असा धरला का समोर धरला आणि प्रश्न केला नास्तिकाला. काय प्रश्न केला? लक्षात घे काय प्रश्न केला अण्णांनी? म्हणे सांगा म्हणे या दुधात तूप आहे का? काय प्रश्न केला नास्तिकाने? आपला आस्तिकाने नास्तिकाला काय प्रश्न केला? या दुधामध्ये तूप आहे का? पण असा प्रश्न केल्यानंतर नास्तिक जरा गोंधळून गेला. बरं नास्तिक गोंधळून गेला. म्हणजे काय झालं? तर विचार करायला लागला. नाही म्हणावं तर आई आहे आणि आई म्हणून दिसत नाही. काय प्रश्न काय होता अण्णाचा? या दुधामध्ये तूप आहे का? मग नास्तिकाने काय विचार केला? ते समजून काय उत्तर देता येईल बरं का? कारण नाही म्हणावं तर आई म्हणून दिसत नाही. त्या नास्तिक गोंधळून समजून बघा. मग आमच्या ठाणे बघा उत्तर दिलं. बघा म्हणे राजा बघा म्हणे या दुधामध्ये काय तूप आहे म्हणे. काय या तूप आहे लक्षात घ्या. मग ते दिसेल केव्हा? या दुधाचं काय करावं लागेल? हां दही बघा दही करावं लागेल. दह्याला काय करावं लागेल? हां मंथन करावं लागेल. तेव्हा काय तयार होईल? लोणी तयार होईल. लोणीला काय करावं लागेल? काय करावं लागेल? अग्नी बघा
आणि अग्निदेवानंतर लोण्याचं काय होईल बघा दुधात तूप आहे दिसलं केव्हा संस्कार काय झाले त्या दुधावर प्रक्रिया संस्कार झाले प्रयोग झाला का तेव्हा दूध तूप आहे आपल्याला दिसलं नंतर देव का बाजार भाजीपाला आहे का मग देव कधी दिसेल मग अशा रीतीने बघा अशा दिनीच्या निमित्ताने आपण एकत्र चर्चा करूया आपली चर्चा रोज नाही कारण प्रेमाची माणसं या ठिकाणी दुसऱ्याची माणसं आणि म्हणून हा सोहळा बोलत असताना आपण बघा या ठिकाणी एकत्र घेऊन काही संकल्पका सुद्धा केलं पाहिजे संकल्प सुद्धा केले पाहिजे कोणतं संकल्प बाबाजी अनुष्ठानची परंपरा सुरू केली आहे सध्या उभे राहते अनुष्ठान उभे राहत साधन वाजता इकडे एक विण्यावाले की आता अनुष्ठान बोला जप खऱ्या अर्थाने की नाही विनावाला जप करून राहिला की नाही काय का गळ्यात फक्त गिना गुंती द्या काय म्हणते देव धन्यवाद ते नेवाले मात्र आमचं अनुष्ठानवाले काय करू राहिले विना खांद्यावर घेऊन काय करू राहिले जर टाळी वाजून बघा विणी कर तर विना कशाला घ्यायचा असतो भगवंताचं अखंड नामस्मरण वावल्यासाठी लक्षात विना म्हणजे काय नारद मुनी काय बघा नारद मुनी कारण नारद मुनी सुद्धा मी काय करायचे खांद्या विना घेऊन नेहमी देवाचं बघा भजन करीत जायचं लक्षात आपल्यासमोर बघा जे बघा कोपोरा तालुक्यात बघा कारण त्यांची बघा ती मुदत म्हणजे त्यांची बघा वेळ त्यांचा त्यांचा नंबर आला होता मग त्यांनी सुंदर विचार केला तर आपल्या इतर वेळेला आपल्याला संधी मिळत नाही अनुष्ठान आपल्याला जाणं जमत नाही म्हणून आपण काय करू या चक्री अनुष्ठानामध्ये काय करू आपला नंबर लावून घेऊ म्हणून त्यांनी नोंद केली मागच्या रविवारी ते वेरूळ आले आणि त्या ठिकाणी आमचा शुभारंभ झाला आणि आज सुद्धा सांगताय बरं का पण बाबांनी त्यांना मुद्दा दिला काय मुद्दा दिला होता जर दिंडीत आले तर सांगता दिंडीच्या सांगते वेळी रविवारी नाही बरोबर ना बरोबर लक्षात आणि मग खऱ्या अर्थाने गाव यांचं उलट काय जास्त काय होणार यांचा जो म्हणजे अनुष्ठान काय होणार आहे जसं आपण का 16-19 मध्ये काही दिवस 16 दिवस होती अनुष्ठान मग ते किती दिवस झाले आता किती दिवस होते यांचं परवा सांगते म्हणजे 2 दिवस बघा 2-2.5 दिवस बघा या दिवस जो बघा जास्त संधी यांना मिळणार आहे म्हणजे टाळेवाज या भक्तांचा आपण हे वाद्य बघा हे परदेशीवादी आपले वाद्य नाही बरं हे वाद्य सुद्धा कसे परदेशी वाद्य लक्षात द्या आणि आपण त्याच्या नादी लागलो आपल्याला समजत नव्हतं उशिरा का पण आपलं समजलं की लक्षात म्हणून बघा ही विदेशी नीती काय माहिती आहे का भारतीयांना स्लो पायजन द्यायचं तर विदेशी नीती काय आहेत भारतीयांना समजून द्यायचं नाही स्लो पायजन देऊन तर मारायचं लक्षात किती बघा बुद्धिमान ही मंडळी लक्षात अनेक माध्यम बघा कोकोकोला पेय असेल चहा असेल अनेक प्रकारचे खाद्य असेल टूथपेस्ट असेल की अशा अनेक वस्तू बघा त्यांनी तयार केला तेव्हा तुमचं आयुष्य वाटत कमी झालं सांगा ना तुम्हाला आजार बंद झाले का चालू झाले सांगा ना कशामुळे झालं हे लक्षात आणि म्हणून आपण जरा विचार करून कोणता करायचा आहे भारतीय वस्तू आता तबला पेटी ही आपली पारंपरिक वाद्य कशा आहे म्हणून आपण आता एक गीत बघा एक सुंदर असं बाबा त्यांनी काय मागितलं ते काय म्हणतात बाबाजींना नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो सुख संपत्तीला कमी नाही आम्ही धरले स्वामींचे पाय सुख संपत्तीला कमी नाही आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो
जगाच्या कल्याणी घेतला उतार शिवभक्तीचा केला प्रसार जगाच्या कल्याणी घेतला उतार शिवभक्तीचा केला प्रसार अर्पण केले तन आणि मन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो अनेक परिवार या जगामध्ये आहे की त्याच्यानंतर बगीचे फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं काय बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं वैसे दुनिया में परिवार बहुत है लेकिन हमारे जनार्दन रेठी है जैसा परिवार रेठी आला सर परिवार के एक प्रेझेंट बघा देणारी प्रेझेंट देणारी फॅमिली म्हणजे कुटुंब देणार रेठी आणणार असेल एक आदर्श परिवार खरोखर या परिवार म्हटलं तरी भागवून गेलं आणि म्हणून आपणही सर्वांनी याप्रमाणे काय करावं आता तरी पुढे म्हणून काय या ठिकाणी जे असते ना पुढ्या पाड्या खाणार का पुढ्या पाड्याची व्यसन कारण व्यसन काय झालं फॅशन झालं आणि त्यामुळे लोक काय करायला कार्यक्रम चालू झाला बाटलीच्या मधून पुढ्याच्या म्हणून असतात माझ्या बाबांना स्वाभिमान का वाटणार का अनेक भक्ती आणि असे बसले बघा त्यांना व्यसन होतं काय होतं गोचरसर व्यसन होतं बघा मात्र त्यांना समजलं व्यसनाने आपलं नुकसान होतं आपली भीत होतं मग त्यांनी काय केलं ते व्यसन काय केले उभे राहा बरं ज्यांना व्यसन का माझं त्यांनी व्यसन सोडून त्यांनी जागेवर राहणार उभे राहा जागेवर त्यांना पहिली व्यसन होते मात्र त्यांनी काय केलं त्यांना समजलं की व्यसन करणं चुकीचं आहे आणि ते काय धोकेदायक डेंजर आहे की ते नुकसानकारक आहे मग त्यांनी ते व्यसन सोडून दिले आणि काय बनले व्यसन मुक्त बनले जर टाळी वाजून काय वाटलं व्यसन करू नका काय का व्यसन करू नका कारण व्यसनाने आरोग्याचं आणि आर्थिक नुकसान कोणतं नुकसान होतं आर्थिक आणि आरोग्याचं त्याप्रमाणे बघा जसं वस्तू वापरायच्या नाही ना तसं तुमच्या घरामध्ये आता आणखी काय वापरू नका इंग्रजी शब्दवार वापरू नका आता कोणते इंग्रजी शब्द वापरू नका ज्या इंग्रजी शब्दामुळे तुमच्या घरातल्या आई बापांची बेइज्जत होते काय होते आई बापाची इज्जत ज्या बेइज्जत ज्या शब्दाने होते ते शब्द इंग्रजी वापरू नका आता आमचा बघा कोण येतो आपला कार्तिक बघा थोडक्यात जसं आता जनार्दनाचं तिचं नाव काय म्हणले शिवचंद्र बापसे बेटा सवय केली तशा आणि अशा पद्धतीने तिन्ही लोक झेंडा ज्या टाळी वाजून शिवचंद्राचं बघा आपल्या सर्वांचंही बघा या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की आपण सर्वजण ते घरचे कामं सोडून आमच्यासारख्या येड्याच्या नादी लागले आणि आपला वेळ येते की विनाकर खर्च केला की नाही आणि म्हणून खरोखर आपलं या ठिकाणी त्यांना दिले पाहिजेत आणि जेवढे उपस्थित आहे या ठिकाणी या सर्वांचं पुनश्च टाळून आपण धन्यवाद देऊया आणि घ्या मैदान तुम्ही मेरे होठों पे हरदम हर पल सद्गुरु जनार्दन मेरे होठों पे हरदम हर पल सद्गुरु जनार्दन ये नाम रहता है सद्गुरु ही हम सबकी माता है सद्गुरु पिता है उनके बिना सब सूना सूना लगता है मेरे होठों पे हरदम हर पल सद्गुरु जनार्दन ध्यान धारणा में
मगन हूँ सन्मुख उनके नतमस्तक हूँ, सन्मुख उनके नतमस्तक हूँ। भगवान कहीं और नहीं है, झांको अपने मन में, भगवान कहीं और नहीं है, झांको अपने मन में। सत्कर्मों से मिलेगा ईश्वर, स्वामी जनार्दन कहते, सत्कर्मों से मिलेगा ईश्वर, स्वामी जनार्दन कहते कहते। जनार्दन स्वामी नाम, जनार्दन स्वामी नाम। सतगुरु जी हम सबकी माता है, सतगुरु पिता है, उनके बिना सब सूना सूना लगता है। मेरे होठों पे हरदम हर पल सद्गुरु जनार्दन। चार दिनों का ये जीवन है, चार दिनों का ये जीवन है, सुख दुख से भरा ये जीवन है, सुख दुख से भरा ये जीवन है। नाम सतगुरु का